आज स्कंदमाता देवीचं आपण पूजन करतो, तर या स्कंदमातेचं काय विशेष? मातृत्वाची जी एक शक्ती आहे जन्म देण्याची, तो माता शब्द वापरलेला स्कंदमाता. तर हा जो स्कंद शब्द आहे तो सांख्यशास्त्रामध्ये आणि दिव्य भागवतामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आलेला आहे आणि वेदांतामध्ये याचं वेगळं रूप आहे, सांख्यामध्ये वेगळं रूप आहे. आता जास्त तुम्हाला गोंधळात टाकण्यापेक्षा एक संकल्पना अशी करा की ब्रह्म आहे आणि प्रकृती आहे, हे दोन आहेत. याच्या पुढचा जो टप्पा आहे तो 3चा आहे. कुठला? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्याला साम्य अवस्था म्हणतात. ही जन्म देण्याची ताकद प्रकृतीमध्ये आहे, ब्रह्माच्या आधारे. आधारे शब्द आहे खूप, आता ठीक आहे आपण नवरात्रामध्ये बोलतोय म्हणून आपण सांभाळून बोलतोय. आधारे शब्द आहे म्हणजे पुरुषाच्या आधाराशिवाय स्त्री जन्म देऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी केवळ आधारच लागतो, सर्व काम प्रकृती करते, त्याचा आधारच आहे फक्त. पण पुरुष जन्म देऊ शकत नाही. 9 महिने 9 दिवस त्याचं प्रत्येक अंग वाढवणं. मी मुलाबद्दल नाही बोलत, जगदंबर नावाचं जे अपत्य आहे ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या अध्यायामध्ये, त्याच्याबद्दल म्हणतो. त्याचे पहिले 3 सूत्र सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तिला जन्म देणारी स्कंदमाता आहे. रहस्य आहे आणि त्यालाच इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन म्हणजे असं. म्हणजे तुम्हाला जर मी संस्कृत मधून सांगितलं तर ते इंग्लिश मधून त्याचं असं वर्णन आहे. त्या तिघांना जन्म देणारी अंबिका, अंब म्हणजे मुख म्हणजे प्रकृती म्हणजे देवी. तर ही जी स्कंदमाता आहे तिचं सामर्थ्य केवढं प्रचंड, जगाला जन्म देण्याचं शक्तीचं सामर्थ्य आहे. आणि आज तिचं आपण पूजन करतो. मागे एकदा आपण बोलताना म्हणाला होता की देवी भागवतामध्ये सुद्धा बरीच अशी सूक्ष्म रहस्य दडलेली. आपण आता मी जेव्हा तुमच्याशी बोलतो त्या टायमाला हे सगळे मिक्स करून बोलतो. जसं आता सांख्यशास्त्र आहे, हे सगळं रहस्य निर्माण, हो रहस्यमयीच आहे. अगदी बरोबर. कारण की भाजी एका टाकल्याने चांगले नाही होत, सगळे पदार्थ एकाच वेळेस टाकले तर चांगले लागतात. बरोबर आहे. नाही पण काय होतं ना की आम्हाला आपलं ते विचारावं लागतं. सामान्य आणि असामान्य हा जो एक फरक असतो तो आहे. आता आहे तर आहे. समजून घेता हे काय कमी नाही, पण जे आम्हाला मिळतंय आपल्याकडून ज्ञान रूपात ते खूपच मोठं आहे. तर आज स्कंदमाता देवीच्या पूजनाचा दिवस आहे, त्यामुळे स्कंदमातेच्या चरणी सुद्धा नतमस्तक होऊया. आणि शास्त्रीजी, उद्याच्या भागात पुन्हा एकदा कात्यायनी देवीबद्दल आपण बोलणार आहोत, पण ते नेमकं काय असणार आहे ती उत्सुकता जशी माझ्या मनात आहे तशी आपल्या सगळ्या माऊलींच्या, प्रेक्षक माऊलींच्या मनात देखील. खूप खूप आभारी आहे.